नमस्कार. तर आज आहे ना, मी मस्त अशी ना आयुर्वेदिक अशी ना कंटोल्याची भाजी बनवणार आहे. तर ही भाजी वर्षातून फक्त एकदाच येते श्रावण आणि आषाढ महिन्यात. तर ही भाजी ना सगळ्यांनी अगदी आवर्जून खायला पाहिजे. ह्या भाजीमध्ये ना भरपूर प्रमाणात आयरन आणि प्रोटीन असतं. त्याच्यामुळं लहान-मोठे सगळ्यांनी ही भाजी खाल्ली ना तरीसुद्धा चालते. तर पटकन सुरुवात आपण छान मस्त ही कंटोल्याची भाजीला तर कंटोलीची भाजी बनवण्याकरिता 250 ग्रॅम इथे मी ना कंटोले घेतलेले स्वच्छ पाण्याने आपल्याला मस्त असे हे धुवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी पहा एका कंटोल्याचे ना मी इथं 8 भाग अशा प्रकारे मी चौकोनी इथं कट करून घेणार आहे. जर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं लांब सुद्धा ह्या कंटोल्याचे ना इथे ना अगदी बारीक स्लाईससुद्धा तुम्ही करू शकतात. तसंही ही भाजी खूप छान मस्त अशी चवीला लागते. वेगवेगळ्या पद्धतीची ही भाजी कशी करायची ती सुद्धा मी भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवर. नक्कीच पाहू शकतात तुम्ही. पहा अशा पद्धतीने मी इथं सर्व काही कंटोले ना मी कट करून घेतलेले आहेत. तर अगदी कवडे आहेत आणि खूप छान मस्त चवीला सुद्धा ही भाजी लागते. तर दिसायला अगदी ही भाजी ना कारल्यासारखी असते, पण ही भाजीला कडवटपणा राहत नाही. मस्त अशी चवीला सुद्धा खूप छान मस्त अशी लागते. तर सुरू करूयात आपण ही भाजीची रेसिपीला. आता ही भाजी आणखीनच खूप मस्त अशी चविष्ट लागावी त्याकरिता इथे मी एक छोटंसं वाटण तयार करून घेते. त्यामध्ये इथे घेतलेले आहेत 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे भरून इथे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सोबतच एक मोठा चमचा भरे ना किसून घेतलेलं खोबरं. तर अशा पद्धतीचं आपलं छान असं हे वाटण असणार आहे. तर हे वाटण जर घातलं ना तर ह्या भाजीला आणखीनच खूप छान मस्त अशी आपली चव येते. नक्कीच ह्या प्रकारे करून बघा, तुम्हाला सुद्धा ही भाजी आवडेल. आता इथे मी ना कढईमध्ये 2 चमचे भरून तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे आणि जिरे चांगलं मस्त तेलामध्ये व्यवस्थित असं तडतडायला लागलं की लगेच एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि सोबतच 7 ते 8 इथे मी ना कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. तर खूप छान मस्त अशी भाजी ना अशी करून पहा, चवीला देखील खूप छान लागते. आणि इथे मी थोडंसं ना हिंग टाकणार आहे, कारण ह्या भाजीमध्ये आपण हरभऱ्याची डाळ वापरणार आहे. त्याच्यामुळं अगदी थोडासा चिमूटभर आपल्याला हिंग घालायचा आहे. तर पहा अशा पद्धतीने 1-2 मिनिटानंतर आपले हे कांदेसुद्धा छान असे परतले गेलेले आहेत. आता ह्या स्टेजला आहे ना मी आता जे काही आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना, तर ते इथे मी टाकून घेणार आहे. तर एक मोठा चमचाभर आपले हे छान असं वाटण आहे. तर लसूण आणि हिरवी मिरची, खोबरं तर आपण सगळं काही कच्चंच वापरलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या फोडणीमध्ये आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित असं आहे ना, छानपैकी परतून घ्यायचं आहे. म्हणजे जो काही याचा कच्चेपणा आहे तर तो व्यवस्थित असा निघून जातो. तर पहा व्यवस्थित असं छान परतून झालं ना, तर लगेच आता याच्यामध्ये आपण थोडेफार मसाले टाकून घेणार. तर ही भाजी पारंपरिक असल्यामुळे ह्या भाजीला जास्त काही मसाल्यांची गरज लागत नाही. अगदी आपल्या घरगुती फक्त 2च मसाल्यांमध्ये छान अशी चविष्ट आपली भाजी बनवून तयार होते. तर पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे आणि 1 चमचाभर लाल चटणी. तर अशा पद्धतीचा आपलं हे मसाला आहे. आणि तो मसालासुद्धा छान मस्त असा परतून झाला की लगेच याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहे. तर अर्धी वाटी ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे. तर 2 चमचे भरून मी इथं हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती 3-4 तासासाठी आणि ती छान मस्त अशी भिजत आली ना, तर मग अर्धी वाटी होते. तर पहा अशा पद्धतीने आपण ती भिजवलेली डाळसुद्धा ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित अशी परतवून घेणार. तर हरभऱ्याची डाळ अशी भिजत घातली ना, तर मग आपल्याला वेगळी शिजवून घ्यायची अजिबात गरज लागत नाही. ह्या भाजीसोबतच छान अशी मस्त ही डाळसुद्धा शिजून होते. म्हणजे कंटोल्यांसोबतच ही भाजी छान अशी ही डाळ व्यवस्थित अशी शिजून होते. तर पहा व्यवस्थित अशी हे डाळसुद्धा ह्या मसाल्यासोबत मिक्स झाली ना, तर लगेचच याच्यामध्ये जे काही कंटुरले आहे तर ते टाकून घेणार आणि सोबतच ह्या भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तर चवीप्रमाणे ते सुद्धा मी आता याच्यामध्ये टाकून घेणार. म्हणजे मीठ टाकल्याने काय होईल की ह्या भाजीला ना मस्त असं पाणी सुटेल. जास्तीचं आपल्याला पाणी टाकायची वरून गरज लागत नाही. पहा अशा प्रकारे छान असं इथे मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. तर अगदी थोडंसं आपल्याला आहे ना ह्या भाजी शिजायला पाणी लागणार आहे. म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे आणि हे कंटोरले तर थोडंसं आपल्याला पाणी लागणारच आहे. त्याच्यामुळे मी इथं
2-3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं पाणी 2-3 चमचे टाकून आणि मग अशा पद्धतीने आपल्याला छान ह्या भाजीमध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी ना छान आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थित 3 ते 4 मिनिटासाठी चांगली शिजत ठेवायची आहे. तर पाणी थोडंसं टाकलं होतं त्याच्यामुळे ही भाजी ना मस्त अशी शिजून होते. तर पाहू शकतात तुम्ही 3-4 मिनिटानंतर आपली ही भाजी चांगली अशी शिजून झाली होती. तर मधूनच अधूनमधून आहे ना मी 2-3 वेळेस ही भाजी ना खालीवर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली होती. म्हणजे जी काही आपण डाळ घातलेली आहे आणि ते कंटोरले तर व्यवस्थित असे या सगळ्या बाजूने शिजले जातील. त्याच्यामुळं आपल्याला 2-3 वेळेस आहे ना हे मिक्स करून परत झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता सगळ्यात शेवटी मस्त बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. तर पहा अशा पद्धतीची छान मस्त आपली एक छोट्याशा वाटणची ही भाजी आहे. तर खूप छान मस्त अशी चवीला लागते. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदीच मस्त अशी आपली ही भाजी चविष्ट बनून तयार होते. नक्कीच करून पहा. सध्या बाजारात आहे ना कंटोरले मिळायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे ही भाजी ना सगळ्यांनीच करायला पाहिजे. वर्षातून फक्त एकदाच येते. त्याच्यामुळं 2-3 वेळेस जेवढे वेळेस तुम्हाला हे कंटोरले बाजारात मिळतील ना, तर नक्कीच आणा आणि ही भाजी अगदीच पारंपरिक पद्धतीने मस्त करून पहा. खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर जास्त वेळसुद्धा लागणार नाही. अगदी झटकीपट आणि अगदी आपल्या ज्या घरगुती मसाल्यामध्ये त्याच्यामध्येच आपण ही भाजी बनवून घेतलेली आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच एका नवीन छान छान रेसिपीसोबत.